उत्साहित करण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न अशा पद्धतीने केला की सर्वांना मनापासून आनंद आणि सुख मिळेल अशा पद्धतीचा त्यांचा हा प्रयत्न उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. आज खरं म्हटलं तर बौद्ध रहिवासी संघामार्फत जे वर्षावासांची पुष्प मालिका चालवली जात होती. बौद्ध रहिवासी संघाच्या नियोजनाच्या अभावामुळं जी मालिका खंडित झाली. याच्या पाठीमागे 1-2 पुष्प झाली ज्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतली, त्यांच्या इच्छेमुळे ती पुष्प झाली. आज मोदी शिंदे साहेबांनी ते पुष्प मालिका पुढे वाढवली. त्याबद्दल जो समाजामध्ये जो सिनियर व्यक्ती आहे आणि जो सृजनशील आहे त्याला समाजाचं चित्र आतून बरोबर समजत असतं. जरी व्यक्त केलं नसलं तरी आतून मात्र समजत असतं की कुठेतरी अभाव जाणवतोय, कुठेतरी पोकळी जाणवते आणि ती पोकळी भरून काढणं एक समाजाचं दायित्व म्हणून माझं कर्तव्य आहे. तर ते कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. त्या प्रकारची शिंदेसाहेबांची आजची भूमिका मला दिसून येते, पोकळी दिसते आणि बौद्ध रहिवासी संघाचं त्याच्यामध्ये अपयश आहे हे मी अध्यक्ष म्हणून मान्य करतो. कारण एवढा मोठा चांगला कार्यक्रम हा खंडित होणं हा निश्चितच समाजासाठी हितकारक नाही आहे. थोडीशी खेदाची गोष्ट वाटते. असो, शिंदेसाहेबांसारख्या व्यक्ती पुढे येतात आणि ही मालिका पुढे म्हणजे सकारात्मक विचार करून समाजासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. ही फार आनंदाची आणि समाजासाठी हिताची गोष्ट आहे. आजचं हे पुष्प शिंदेसाहेबांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलं. फार वातावरण एकदम धम्ममय करून टाकलं. तुम्ही जर चारी बाजूचं जर निरीक्षण केलं तर ते तुमच्या लक्षात येईल. बघा, वरती भगवान बुद्धांची तपश्चर्या करणारी मूर्ती आहे, खाली धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे, बाबासाहेबांची मूर्ती आहे. त्या ठिकाणी आतमध्ये याची कुशीनगरची मूर्ती आहे जी आपल्या महापरिनिर्वाणाची. इकडे सर्व बौद्ध जगत तुम्हाला पाठीमागे दिसतं आणि सूर्योदय झाल्यानंतर जसं सगळं चराचर उल्हासित आणि आनंदात होतो त्या पद्धतीचं त्या बाजूचा फोटो पाहिल्यानंतर समजून येतं. हा बघा, हा फोटो, हा पाहिला. त्यांच्या घरातलं चित्र पाहिलं तर वरती एक हसत चेहरा दिसतोय बघा, जो आता मानव सेवेमध्ये कार्यरत आहे डॉक्टरच्या रूपाने. समाजासाठी किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे. दुसरा मुलगा तेवढ्याच उच्च पद्धतीचं शिक्षण घेत आहे. आणि का? हे आईवडिलांचे संस्कार. हे आईवडिलांचे संस्कार हे समाजामध्ये रिफ्लेक्ट होत आहेत आणि ते समाजासाठी फार हे गोष्ट. चक्र जे दिसतंय हे बघा, हे बौद्ध धम्मपूजेमध्ये तुम्हाला सर्व आकाशगंगा दिसते तिथे, सर्व जे जगाला प्रकाशित करते त्या पद्धतीची ते आकाशगंगा पाठीमागे फिरते. किती छान. इकडे सूर्य आहे, डेकोरेशन. हा, तिकडे चंद्र आहे. म्हणजे पौर्णिमेला बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्व आहे. पौर्णिमा दाखवते. इकडे आकाशगंगा, मध्ये भगवान बुद्धांची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे आणि ह्या मुद्रेतून तुम्हाला अभय, शांती आणि सद्भावनेचं प्रतीक आहे. हे सगळे अशी उद्बोधकाची चिन्ह इथे दिसतात. पाठीमागे हिरवा रंग आहे जो समृद्धीचं प्रतीक आहे. तुमचा धम्माचा रंग खाल्या आहे निळा. हे भिक्खूंचं चिवराचं कलर आहे. म्हणजे सगळा घराचा परिचय सफेद रंग राहिला, शांततेचं प्रतीक, शांततेचं प्रतीक आहे. अजून हा तिरंगा झेंडा, तिरंगा आहे, तिरंगा आहे. तुमच्या माहितीसाठी सिद्धार्थ गौतमांनी ज्यावेळी प्रवचना घेतली, ज्यावेळी कपिल वस्तूमधून जात होते त्यावेळी कृषी भारद्वाज किती होते, बैलजोडी. तर त्या कृषी भारद्वाजांची कृती अशी होती की ते फार धनिक होते आणि ते त्यांच्या शेतामध्ये 500 नांगर चालायचे. म्हणजे तिथे बैलजोडी होती. समोर बघा, थोडे खाली बसा, थोडे वरती एक तुम्हाला पांडुरंग आहे,
थोडक्यात काय म्हणजे बाप माणूस. नाही बाप माणूस. आहेच ना बोलायचं. वरती घड्याळ आहे जे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती असतं, जे तुम्हाला सांगतं की वेळेचं पालन करा, जीवनामध्ये वेळेचं पालन करा, हे याचं प्रतीक आहे. आणि खाली तुमचा बाप माणूस बसला, बाप माणूस देशाला सांभाळाय. देशाला सांभाळ. हा. आणि बघा किती फेमस, किती म्हणजे किती छान वाटतंय. आणि माणूस कसा हरवून नाही त्याचं चिन्ह तुम्हाला समोर दिसतंय टोपीच्या रूपामध्ये. देवानंद सर्वांनी पाहिला असेल कसा आनंदी मुलगा, किती दुःख समस्या असू द्या पण त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की दुःखी माणसाला पण आनंद होईल. त्या टोपीमधून दिसून येते. बाजूला भारताचा महान संशोधक डॉक्टर होमी भाभा, त्यात 10 पारमिता 10. पुढे तुम्हाला जीवनामध्ये दिवसभर काम करून जर कंटाळा आला तर तुम्ही संगीत वाजवू शकता. तर अशा प्रकारचं हे त्यांनी चित्र फार छान पद्धतीने तयार केलं. विठ्ठल राहिले, विठ्ठलाची मूर्ती राहिली. पंढरीचा पांडुरंग, पंढरीचा पांडुरंग आणि साक्षात तथागत भगवान बुद्ध आहे. ते जी कृष्ण वर्णाची मूर्ती दिसते ना, हे दुसरं तिसरं काय नसून तथागत भगवान बुद्धांचं ध्यान आहे ते. हो. आपण म्हणजे किती छान सकारात्मक वातावरण तयार झालं. विठोबा एकटेच आहे म्हणे. म्हणजे अशा पद्धतीचं शिंदे साहेबांनी वातावरण तयार केलं. फार आनंद वाटला. आणि गुरुजींनी जे ध्यान साधना घेतली, अगोदर तुम्हाला कुचललं आणि नंतर उचललं. अगोदर कुचललं तुम्हाला आणि नंतर ध्यानाच्या मार्गातून तुम्हाला शरीराच्या आतमध्ये घुसून तुम्हाला आनंद द्यायचा प्रयत्न केला की आतून तुम्ही शुद्ध आणि आनंदी झाला तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकता. हे त्यांच्या शब्दातून आणि त्यांच्या ध्यान साधनेतून प्रतीत होतं. दुसरी एक आनंदाची फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते की तरुण वर्गामध्ये धम्माविषयीचं आकर्षण कमी वाटतं. पण आज तुमच्यामध्ये एक ज्युनियर बौद्धाचार्य बसलेले आहे. यांच्याकडे पाहिलं की मला एक आशादायक वातावरण वाटतं की बौद्ध धम्मासाठी ही फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे. एवढ्या लहान वयामध्ये श्रामणे बनून बौद्धाचार्य बनणं ही धम्मासाठी उर्जित अवस्थेमध्ये सांगण्यासाठीची गोष्ट आहे. आणि म्हणून मी बौद्धाचार्य आणि त्यांना नमन करतो. खरं म्हटलं तर कारण तुम्ही समाजासाठीचे गुरु आहे. तर या अशा प्रकारचं वातावरण बनून वर्षावासाचा कार्यक्रम धम्माला सतत निरंतर प्रवाहित ठेवण्यासाठी हा वर्षावासाचा कार्यक्रम. त्याची कहाणी तुम्हाला भगवान बुद्धांच्या काळामधली माहीतच आहे. आणि भगवान बुद्धांविषयी असं म्हटलं जातं की बघा की धम्मवचन आहे की दिवा तपतो आदिच्य परती आभाती चंदिमा सनिधो क्षत्रिय तपते झाई तप्ती ब्राह्मणो अत्त सब भूरती बुद्धो तप्ती तेजसा, असं धम्मवचन आहे. म्हणजे पाली भाषेमधला अर्थ असा होतो की सूर्य हा दिवसाला प्रकाशित करतो, चंद्र रात्रीला प्रकाशमान करतो, क्षत्रिय ज्यावेळी शस्त्र धारण करतो त्यावेळी तो तेजपुंज दिसतो आणि ब्राह्मण ज्यावेळी ध्यानाला बसतो तो त्यावेळी तो तेजोमय दिसतो. हे सगळे उदाहरण आहेत. मात्र ह्या कीर्तितलावरती एक मात्र असं उदाहरण आहे जे रात्र दिवस 24 तास आपल्या बुद्धिप्रकाशाने चराचराला तेजोमय करते आणि ते म्हणजे बुद्ध. तर एवढा महान भगवान बुद्धांचा धम्म जो प्रत्येक जीव मात्राविषयी करुणा बाळगतो, ह्या पृथ्वीतलावरती एवढा आनंद देणारा कोणताही. आणि अशा धम्माच्या झोळीत बाबासाहेबांनी आम्हाला टाकलं म्हणून बाबासाहेबांविषयीची कृतज्ञता तर आमच्या मनामध्ये निरंतर चालूच आहे. त्यांचे किती उपकार मानावे तेवढे कमीच आहे. आणि ही परंपरा ही संस्कृती जपण्यासाठी समाजानं पुढाकार घेऊन ही संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी जे काही वर्षभराचे जे कार्यक्रम आहेत ते निरंतर चालू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
मात्र बौद्ध रहिवासी संघामार्फत या वर्षामध्ये वर्षावासाचा कार्यक्रम व्यवस्थित सुरू नाही राहिला, त्याबद्दल माझ्या मनामध्ये खरोखर खंत आहे. मात्र ते नियोजनाच्या अभावामुळे ते झालं. काय होतं बघा, कदाचित तुम्हाला राग येईल, नाराज होऊ शकाल. ह्या समाजाची स्थिती अशी आहे सध्याची वर्तमान काळातली, की ह्या समाजाला नेतृत्व देणारा जो सुशिक्षित शिक्षित चांगला शिक्षित वर्ग मिळायला पाहिजे तो मिळत नाही. कारण जे शिक्षित होतात ते उच्च पदावरती जातात आणि समाजाकडे पाठ फिरवतात. त्याच्यामुळे समाजाला जो चांगला दिशा देणारा व्यक्ती पाहिजे तो मिळत नाही. आणि मग समाजाचं नेतृत्व कोण करतात की तळागाळातली माणसं, मग जे कमी शिकलेले आहेत, कमी वर्गामध्ये नोकरी करतायत, मात्र ते मग त्यांच्या बुद्धीप्रमाणे समाजाला सामाजिक कार्य करतात. मात्र त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेमध्ये मर्यादा येते आणि त्या मर्यादेमुळे ज्या पद्धतीने समाजाचा विकास व्हायला पाहिजे त्या व्यक्तीला कधीच नावं ठेवता येणार नाही. की कमी शिकलेला आहे म्हणून अध्यक्ष झाला, सेक्रेटरी झाला, त्या व्यक्तीला कधीच नावं ठेवता येणार नाही. कारण तो त्याच्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे सामाजिक कार्य करायचा प्रयत्न करत असतो. पण आपल्याकडे किती ग्रॅज्युएटेड ऑफिसर आहेत, किती डबल ग्रॅज्युएट आहेत, PhD धारक आहेत, पण सामाजिक कार्य करताना दिसत नाही. ते समाजाचं थोडंसं दुःख देणारं चित्र आहे. हे जोपर्यंत बदलत नाही, बाबासाहेब बोललेले तुम्हाला आठवत असेल की शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला, ते चित्र त्यावेळेचं वास्तव होतं. ते वास्तव सध्याही चालू आहे. तर हे वास्तव पुसून काढायचं असेल तर जे वर्षभराचे आपलं धम्माला पुढे नेणारे जे कार्यक्रम आहेत हे निरंतर चालू ठेवणं गरजेचं आहे. तुम्हा सर्वांना मी विनंती करेन, जर कार्यकारी मंडळ समाजाला नेतृत्व करणारं कार्यकारी मंडळ चुकत असेल तर कोणतेही सभासद महिला पुरुष हे सूचित करू शकतात की तुमचं चुकतंय, की अशा पद्धतीने कार्यक्रम राबवा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. मी तुमचं अभिनंदन करेन आणि तुमचा शब्द वंदनीय मानेन. पण हा जो सामाजिक कार्याचा जो निरंतर भाग आहे हा निरंतर चालू राहावा, तो खंडित होऊ नये अशी माझी मनोमन इच्छा आहे. आणि ह्या इच्छेला शिंदेसाहेबांनी थोडंसं आज उत्तेजन दिलं, त्याबद्दल हा कार्यक्रम घेतल्याबद्दल मी शिंदे परिवाराचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जसं दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव एकत्र आकर्षण असताना मी मनापासून निरीक्षण केलं, या ठिकाणी राहणारा हा बौद्ध समाज, ह्याला बौद्ध धम्माविषयीचं आकर्षण खूप आहे. त्यांना वाटतं की वर्षावासाचे कार्यक्रम व्हावेत, आम्हाला असे धम्मचारी गुरुजींचे सारखे जे प्रवचन ऐकायला मिळावे, आम्हाला फार सुख मिळतं. हे लोकांची ॲफिनिटी आहे, मनामध्ये त्यांची ॲफिनिटी आहे की मला ऐकायला मिळावं. पण बौद्ध रहिवासी संघ हे देण्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय असं हे मी मान्य करतो अध्यक्ष म्हणून. आणि मात्र ही उणीव भरून काढण्याचा निश्चितच मी प्रयत्न करेन असे तुम्हाला मी ग्वाही देतो. आणि 2 मिनिटं संपूर्ण हां एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे तुमचं हे ऐकून. म्हणजे कार्यकारी मंडळ त्याला जबाबदार आहे असा भाग नाही आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ती गोष्ट योग्य आहे. उच्च शिक्षित असू द्या किंवा कमी शिक्षित असू द्या, तो नियोजन तसंच करतोय. पण जर सभासदांच्या मध्येच जर उत्साह नसेल तर कार्यकारी मंडळ काय करणार, प्रश्न हा आहे.